सफारी टीमचा 12th मॅन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. 12वा प्रतिनिधी आमच्या संरक्षण कक्षामध्ये नाहीये. पहिले षटक हाताळणीकरिता आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तेजस चव्हाणला. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग तेजस चव्हाणने केली होती आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा आपली छाप सोडली होती. आज सुद्धा या मॅच मध्ये सुद्धा तीच अभिलाषा संघ या ठिकाणी ठेवणार आहे. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होते. वेल प्लेड भावेश, ग्रेट नॉक आपल्याला पाहायला मिळाला. तेजस पहिलाच बॉल ऑफ तुमच्या बाहेर त्या ठिकाणी होता मिड ऑन 30 सर्कल मध्ये, तरी सुद्धा एक धाव घेण्याचा मानस त्या ठिकाणी दाखवलाय दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी आलाय. आता स्ट्रायकिंगवरती निहिलला आपण पाहणार आहोत. श्री जागमाता रावले टीमची आख्यायिका, रावले संघाची एक दंतकथा अर्थातच निहिल किनी. नाव सध्या जरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये त्याची एक झलक सुद्धा आपण पाहिली होती आणि सध्या तरी रावलेकर तीच अपेक्षा घेऊन तीच आकांक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निहिल पहिल्या चेंडूचं खेळ झालं, पहिल्या चेंडूवरती आलंय सिंगल. आता निहिलला आपण पाहणार आहोत स्ट्रायकिंगवरती मिड ऑफ 38 सर्कलमध्ये. मिड ऑनला सुद्धा या ठिकाणी 38 सर्कलमध्ये लावलं गेलं. फुलटॉस आणि फुलटॉसला टर्न केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. निहिलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. चहू बाजूंना खेळण्याची क्षमता ठेवणारा फलंदाज अर्थातच निहिल आपण पाहतोय. आदरणीय रवींद्र घरत भाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 200 रुपयांचं आपण पाहतोय आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. सिंगल येताना पाहायला मिळाली या बॉलवरती. निहिलच्या बॅटमधून याआधी एक जबरदस्त फटका पण पाहिला होता. टेक्निक त्या ठिकाणी वापरली होती. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 6. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. तेजसला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. सुरुवात त्याच्या विरोधामध्ये चांगली झाली. इथे सुद्धा स्विच दाखवलाय, गॅपमध्ये चाललाय. चेस करावा लागणार आहे थर्डमॅनला. पाठलाग सुरू आहे. जयेशचे प्रयत्न त्या ठिकाणी यशाच्या दिशेने घेऊन जात आहेत. 2 धाव्यांचा कॉल सुरू आहे मैदानामध्ये आणि त्या 2 धावा मिळून जातील. जीत सुद्धा या ठिकाणी स्विचिट चांगला खेळतो आणि मागच्या बॉलवरती त्याने ते अस्त्र नक्कीच बाहेर काढलं होतं. धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती झाल्यात 8 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मागच्या मॅचमध्ये श्री जागमाता रावले टीमने उच्चांक गाठला होता. 57 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि त्या डिफेंड सुद्धा करून दाखवल्या होत्या. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉनला शतशक त्या ठिकाणी आहेत. विनायक यांना आपण पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी त्यांनी सातत्याने निभावलंय. एक निष्ठावंत खेळाडू आहे. प्रत्येकाची रिस्पेक्ट करणं या ठिकाणी माहिती आहे त्याला. ज्युनियर प्लेअरला पुढे कसं आणावं त्यांना चांगलंच माहिती आहे आणि त्याचमुळे एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक पाटील बाबू तेजस गोलंदाजी मार्कवर. इथे चान्स घेतलाय, रिस्क घेतलाय आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. निहिलच्या बॅटमधून आलाय क्रॅकिंग स्ट्रोक. लॉंग ऑनला फटके या ठिकाणी ज्या पद्धतीनं निहिल खेळतो एक वेगळा कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावरती दिसून होतं. एक प्रवीणता, एक प्रतिभा जबरदस्त आहे या खेळाडूकडे. हॉडिंग ट्रॅकवरती अमरला या ठिकाणी आणलं गेलं. पहिल्या सामन्यामध्ये अमरची अनुपस्थिती थोडीशी जाणवली होती. या मॅचमध्ये अमरचा इम्पॅक्ट पडेल का, प्रभाव पडेल का याकडे लक्ष वेधीत असणार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. स्टार्ट चांगली मिळाली, सुरुवात चांगली मिळाली ती म्हणजेच श्री जागमाता रावले टीमला. आशिष थोडीशी नाराज आहे. त्याचं कॅप्टन आतापर्यंत टॉस ते विजयी झालेले नाही आहेत. परंतु टॉस सरल्यानंतर सुद्धा मागच्या मॅचमध्ये ते सामना ते जिंकले होते. तर दुसऱ्या बाजूला NCC सफारी टीमने टॉस जिंकून मॅच सुद्धा जिंकली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा टॉस त्यांनी जिंकलाय. चेस करणं त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इथे श्री जागमाता रावले टीमला एक मजबूत धावसंख्या इथे उभी करावी लागणार आहे आणि त्यामध्ये मास्टर्स आहेत. अनेक सारे फलंदाज अजूनही येणं बाकी आहे. हार्दिक गरजचं येणं बाकी आहे. आशिषचं येणं बाकी आहे. हा बॉल भरपूर ऑफ तुमच्या बाहेर आहे.
धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16. 16 रन्स स्कोर कार्ड लागले गेले. सुरुवात इथून खराब बॉलने झालं. येणारे 6 चेंडू परफेक्ट लाईन अँड लेंथवरती हाताळणं गरजेचं आहे, कारण लिडिंग बॉलर अर्थातच प्रमुख गोलंदाज आपण पाहतोय तेजसवरती हल्ले केले गेलेत. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिला. निहिलच्या बॅटमधून षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून एंड ऑफ द ओव्हर आपल्याला पाहायला मिळाला. तर या ओव्हरमध्ये येणाऱ्या 6 चेंडूंवरती काय भविष्य असणार. इथे कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग चांगला होता. अमर ज्या पद्धतीनं त्याची उंची आहे, शोल्डरचा चांगला वापर करत असतो आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी गोलंदाजीमध्ये सातत्याने घेत आला. पहिला बॉल जरूर खराब आला होता, परंतु त्यानंतर सुरुवात पुन्हा एकदा चांगली करत असताना ते स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल मिड ऑफला. 38 सर्कलमधून फिल्डर येत आहेत. एकच जाऊया बॉलवरती मिळेल. मागच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर पुन्हा एकदा शांतता मैदानामध्ये पसरलाय, परंतु आता निहिल स्ट्रायकिंगवरती आलाय. स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर तो एअर स्ट्राईक सातत्याने करत असतो गोलंदाजांवरती. समोर सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे. मागच्या ओव्हरमध्ये तेजस चव्हाणला आपण पाहिलं होतं, जास्त तो लेग कटर आणि ऑफ कटरवरती लक्ष देत असतो, परंतु दुसऱ्या बाजूला आपण अमरचा जर विचार केला तर अमर वेगेवरती जास्त लक्ष तो वेधित करत असतो. त्यामुळे या ओव्हरमध्ये पेसला सामोरं जावं लागणार आहे. पहिलाच बॉल फाईट यॉर्करचा प्रयत्न होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक नाविन्य या चेंडूमध्ये होतं, वेगळं पण या चेंडूमध्ये होतं आणि जो आत्मविश्वास असायला हवा गोलंदाजामध्ये तो आत्मविश्वास दिसून आला पहिल्या 3 चेंडूंमध्ये. जीतच्या विरोधामध्ये एक डॉट बॉल टाकला आणि त्यानंतर आपण पाहिलं निहिलला स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या विरोधामध्ये डॉट बॉल टाकला. येणारे 3 चेंडू फार इम्पॉर्टंट असणार आहेत. स्विच हिट पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल पॉइंटला त्या ठिकाणी आपण पाहू शकता. ट्रॅव्हल करत असताना एकदम मिळून जाईल या बॉलवरती. वेग सुद्धा चांगला होता. फुल टॉस मिळाला, त्यामुळे ज्या पद्धतीनं फटका खेळल्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला होता, भरपूर वेग त्या बॉलमध्ये होता, परंतु आउटफील्ड थोडीशी त्या ठिकाणी आपण पाहतोय स्लो आहे, त्यामुळे त्याचा फायदा फिल्डिंग करण्या टीमला या ठिकाणी मिळतोय. 4 चेंडूंचे केले झाले. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 18 रन्स स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. अमरच्या या ओव्हरमध्ये धावांची उणीव कुठेतरी भासलाय, कारण चांगल्या टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केले, चान्स घेऊ दिलेले नाही आहेत. फलंदाजांना या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी संधी ती उपलब्ध करून दिलेली नाही आहे. येणारे 2 चेंडू सुद्धा महत्त्वाचे ठरतील. हा बॉल थोडंसं वेगळ्या रीतीने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. आधीचे 4 आपण बॉल पाहिले बरोबर कानाजवळून डिलिव्हर केले होते. इथे सुद्धा आपण पाहिलं तर थोडासा हात जो होता तो खालून फिरवला होता. वाईट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. 2 एक्स्ट्रा बॉल जरूर आले या ओव्हरमध्ये, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे मोठे फटके मागच्या 4 चेंडूंमध्ये खेळू दिलेले नाही आहेत. त्यामुळे NCC सफल टीम इथे प्रभावित आहे. गोलंदाज अमरवरती इम्प्रेस केले अमरने या ओव्हरमध्ये. इथे सुद्धा सिंगलचा प्रयत्न होता, डबल मिळून जाईल. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. डीप मिडविकेटला पण पाहिलं क्षेत्ररक्षकाला फिल्डिंग करत असताना चितच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. धावा झाल्यात स्कोर कार्डवरती 21 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा तेजसच्या विरोधामध्ये आला. कदाचित विचारही केला नसता तेजस ने की 15 धावा माझ्या विरोधामध्ये सुद्धा येऊ शकतात, कारण आजही पहिल्या मॅचमध्ये आपण तेच दृश्य पाहिलं होतं आणि या मॅचमध्ये सुद्धा तेजस थोडासा इम्पॅक्ट कमी पडतोय तेजसचा. स्विचचा प्रयत्न झाला होता. वेग प्रचंड होता, भरपूर वेग या बॉलवरती पाहायला मिळाला आणि सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 झाल्यात. 21 वरती ही टोटल आपण पाहतोय. सरासरी पुन्हा एकदा खाली आले. धावांचा जो आलेख आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी खाली असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण यावरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. पहिल्या षटकामध्ये निहिलच्या बॅटमधून आक्रमक फटके आपण पाहिले. लॉंग ऑनला षटकार आपण पाहिला होता. स्क्वेअर लेगला चौकार आपण पाहिला होता, परंतु ते चित्र मागच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेलं नाही आहे. कर्णधाराचा चांगला निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण अमरला दुसऱ्या षटकामध्ये आणलं आणि चांगलंच माहिती आहे विनायकला, कारण अमर एक विकेट टेकर बॉलर आहे. विकेट आलेली नाही आहे, परंतु इकॉनॉमी चांगली मेंटेन केली या सेकंड ओव्हरमध्ये. जयेशला आता या ठिकाणी आणलं तिसऱ्या षटकामध्ये, म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रेश गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आला. तेजसला कंटिन्यू ठेवलेला नाही आहे. कदाचित सेकंड स्पेलमध्ये अमरला आणलं जाईल, हा सुद्धा निर्णय असू शकतो, कारण विनायक पाटील एक चतुर कर्णधार आहेत. अनेक वर्ष या क्रिकेटवरती त्यांनी घालवल्यात. NCC कूल आहे, कधी तुम्ही त्यांना चिडताना पाहिलं नसेल. एक शांत आणि संयमी कर्णधार कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण, त्याचं एक फॉर एक्झाम्पल म्हणजे विनायक पाटील बाबू.
जयेश गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला चेस सुरू आहे. आउटफील्डचा फायदा त्या ठिकाणी फिल्डरला जरूर मिळाला. 2 धावांचा कॉल सुरू आहे मैदानामध्ये आणि 2 धावा इझिली मिळून जातील. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. धावा झाला स्कोरकार्डवरती 23 रन स्कोरकार्ड ते आपण पाहतोय. जयेशच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. गेम प्लॅन जरूर बनवला असेल. कदाचित पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला तर गोलंदाज या ठिकाणी द्विधा मनस्थितीमध्ये जाऊ शकतो. दडपण त्याच्यावरती येऊ शकतं. परंतु जयेश सुद्धा कसलेला खेळाडू आहे. त्याने सुद्धा भरपूर वर्ष मेहनत केले. इथे फुलटॉस बॉल स्लाइस केले गॅपमध्ये चाललाय पॉइंटला. इथे संधी नाहीये फिल्डरला. बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज निहिलच्या बॅटमधून फुलटॉस बॉल होता. ऑफस्टॉमच्या बाहेर पिचिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि बरोबर लाईन अँड लेंथला ओळखलं होतं. ही टेक्निक आहे निहिलची. सातत्याने चहू बाजूंना खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये मिस्टर 360 म्हणायला हरकत नाही आहे. लॉंग लेगमध्ये चांगला धावा तो बनवत आलाय. आज स्पेशली स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये त्याच्या बॅटमधून भरपूर धावा आल्यात आणि एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं चांगल्या धावा आल्या होत्या. स्क्वेअर ड्राईव्ह चांगले खेळले होते मागच्या मॅचमध्ये. इथे मोठा फटका स्लॉट मध्ये बॉल होता. ऑन साईडला फेकले बॉलला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला येतो निहिलच्या बॅटमधून षटकार. अद्भुत खेळाडू आहे. या खेळाडूला तोड नाहीये. अनेक साऱ्या गोलंदाजांना आतापर्यंत त्याने या क्रिकेटच्या विश्वामध्ये अवकाश दाखवलाय आणि आज सुद्धा पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल का बॅटिंग केली होती. एकंदरीत 57 धावांचा एक नॉक जबरदस्त होता आणि या मॅचमध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून चांगल्याच धावा आल्यात. 24 वरती खेळतोय 8 चेंडूंमध्ये. मागच्या 2 बॉलवरती जयेशला त्याने नक्कीच मैदानाचा फेरफटका दाखवलाय. याआधी चौकार आला आणि त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला जयेशच्या विरोधामध्ये. इथे सुद्धा स्विच हिट केला जातो. इथे सुद्धा गॅपमध्ये चालला. आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे इथून फिल्डरला संधी आहे. स्टॉप झालाय बॉल. एकच धाव या बॉलवरती मिळते. एक चांगली इनिंग या मॅचमध्ये सुद्धा पेश करत असताना निहिल आपण पाहतोय. लास्ट मॅचमध्ये जीतचा जर विचार केला तर त्याने सुद्धा बॅटिंग चांगली केली होती परंतु एक मोठी इनिंग परावर्तित करता आलं नव्हतं. या इनिंगमध्ये जर विचार केला तर निहिल खेळतोय 25 वरती. दुसऱ्या बाजूला जीत खेळतोय 7 वरती. थोडासा स्ट्राईक रेट जीतचा खराब पाहायला मिळाला आहे. इथून कमबॅक करावं लागणार आहे. स्ट्राईक रेटवरती सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. एव्हरेजवरती लक्ष द्यावं लागणार आहे. नाराज दिसतोय हा फटका खेळल्यानंतर. बॅटरची रिॲक्शन पाहता कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु त्यानंतर तो मोठा फटका खेळता आलेला नाहीये. फलंदाज जीतला या बॉलवरती. एक धाव मिळेल या बॉलवर. धावा झाला स्कोरकार्डवरती 35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. निहिलला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. ओव्हर दी विकेट. फुलटॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट निहिल आणि जीतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांची फिटनेस चांगली आहे. त्याचबरोबर जी देहबोली आपल्याला पाहायला मिळते बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. त्याचमुळे इथून कॉलिंगचा अभाव सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाला आहे. ज्या पद्धतीनं मोठे फटके निहिलच्या बॅटमधून आल्यात. सिंगल डबलवरती लक्ष जीतने सुद्धा दिलंय. 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 37 झाले. 37 रन्स स्कोरकार्डती लागल्या जात आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अमरला या ठिकाणी आणलं गेलं आहे. अमरवरती सुद्धा इथून भरपूर अपेक्षा आहेत. या ओव्हरमध्ये या टीमचा एक प्रमुख गोलंदाज हा रोल सध्या तरी तो या मॅचमध्ये मैदानामध्ये प्ले करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तेजसच्या विरोधामध्ये 15 धावा आल्या. नवीन कोऱ्या चेंडूने चांगले फटके आले होते. निहिलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. स्क्वेअर लेगला चौकार ठोकला होता. अमरच्या विरोधामध्ये दोन्ही फलंदाज शांत दिसले होते त्यामुळे कॅप्टनने एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलाय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अमरला आणलं गेले आणि अमरला इथून चांगला स्पेल दाखवायचा आहे. चला व्हॉलंटियर्स.
37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विदाउट लॉस एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाले. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावा झाल्यात फलकावरती. 37-37 स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट यूट्यूबला या ठिकाणी दाखवली जाते. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि भरपूर प्रतिसाद प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला दिलाय. मैदानावरती येऊन असो किंवा यूट्यूबला असो चांगली मेहनत मागील 3 दिवसांमध्ये आमचे जे आपण पाहू शकतायत कॅमेरामॅन असो किंवा डिजिटल स्कोरर असो रोहित चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज राज जॉईन झाल्यात मागील 2 दिवसांमध्ये. हर्षल यांना आपण पाहिलं होतं. जाऊयात मॅचच्या दिशेने. चौथा षटक हाताळण्याकरिता अमरला आपण पाहतोय आणि सिक्स सीटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सातत्याने या स्पर्धेला वेगळ्या उंचीवरती ते घेऊन गेल्यात. अर्थातच गौरवजी पाटील. या बॉलवरती फोरआर्मचा वापर जरूर केला. प्रॉपर टायमिंग नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर मनील वन ऑफ द बेस्ट फिल्डर या टीमचा आणि कुठलीही चुकी केलेली नाहीये. मागील 3 षटकांमध्ये विकेट भेटत नव्हता. डोकेदुखी ठरले होते दोन्ही फलंदाज आणि या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती फलंदाज जीतची विकेट मिळालाय. गोलंदाज अमरच्या खात्यामध्ये फर्स्ट विकेट ब्रेकडाऊन. ज्या पद्धतीनं ओपनियन त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. अमरला या ओव्हरमध्ये आणला गेला विकेटच्या शोधामध्ये आणि पहिल्याच बॉलवरती अमरने विकेट या ठिकाणी मिळवून दिले. कौतुक करावं लागणार आहे अमरचं. ज्या पद्धतीनं आतापर्यंत त्याने गोलंदाजी मैदानामध्ये केले. आपल्याकडे असलेलं टॅलेंट त्याच्यामध्ये जी प्रतिभा आहे ते मैदानामध्ये दाखवत असताना गुणवत्ता या गोलंदाजामध्ये कमी नाही आहे. गुणवत्तेची कमी नाही आहे. या गोलंदाजाकडे भरपूर गुणवत्ता आहे आणि तेच आज दाखवून दिले मैदानामध्ये. ॲज अ बॉलर 2 बॉलर फ्लॉप ठरल्यानंतर तिसरा गोलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतोय. ते चांगला बॉल पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्याच बॉलवरती विकेटचा प्रयत्न फलंदाज हार्दिकने त्या ठिकाणी केला होता. मागच्या मॅचमध्ये हार्दिकने थोडंसं नाराज केलं होतं. इथून आशा आकांक्षा आहेत हार्दिककडून या मॅचमध्ये. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमर. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठलीही चुकी झालेली नाहीये. केजीएफच्या माध्यमातून किरण गुरुद्वान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि अजून एक विकेट अमरच्या खात्यामध्ये. पहिल्या 3 षटकांमध्ये विकेटचा कॉलम पूर्णपणे खाली राहिला होता आणि या एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के टीम श्री जागमाता रावले संघाला. देत होता शेवटच्या ओव्हर्समध्ये विकेट जात होते आणि इथे सुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळालं. डेथ ओव्हर्समध्ये आपण पाहू शकतायत अमरला या ठिकाणी आणलं गेलं आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने 2 विकेट मिळवले गेलेत. नवीन बॅटर आशिष मैदानामध्ये आलाय. याच 2 फलंदाजांनी आजच्या दिवसामध्ये एक विक्रम रचला होता. एक उच्चांक पार्टनरशिपमध्ये आपण पाहिलं होतं. तब्बल 75 धावांची एक ग्रेट पार्टनरशिप आपण पाहिली होती या 2 फलंदाजांमध्ये. पहिल्याच बॉलवरती ऑफसाईडला स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. तुषार डबल माइंडमध्ये गेले. प्रेझेन्स ऑफ माइंड कुठेतरी पॉझिटिव्ह नव्हतं आणि सरळ बॉल निघून गेला लॉंग ऑफच्या बाहेर. चौकार.
आलाय, आत्मविश्वास देऊन गेला असेल हा फटका, कारण मागच्या काही चेंडूंमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. निहिल सुद्धा स्ट्रायकिंगवरती आलेला नाही आहे, भरपूर वेळ झाला तो नॉन स्ट्रायकिंगवरती आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथे फटका जरूर फसलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर लांब आहे, पर्यंत पोहोचे एकच धाव या बॉलवरती मिळते. धावाचा स्कोर कार्डवरती 42 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा केला डेकिंग झालाय. अमरचा जो स्पेल आहे ना, इनक्रेडिबल आहे, जबरदस्त फॅब्युलस स्पेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. एकंदरीत 2 विकेट त्याने मिळवल्यात आणि इकॉनॉमी सुद्धा चांगली मेंटेन केली गेली आहे. स्पेशली तेजसला ज्या पद्धतीनं त्याने बॅक केलं, त्याचा माइंडसेट, त्याची मेंटॅलिटी, हॅट्स ऑफ यू. शेवटचा बॉल, या बॉलवरती रिझल्ट चांगला हवा आहे. टीम NCC सफवालेला अमरकडून शेवटचा बॉल आणि तो रिझल्ट चांगला आलाय. काय बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता, अनप्लेएबल डिलिव्हरी होती. निहिल सारख्या फलंदाजाच्या विरोधामध्ये हा बॉल टाकणं जबरदस्त. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज अमरचं. या ठिकाणी 2 षटकं त्याने हाताळली गेलेत आणि 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा त्याने खर्च केल्यात आणि महत्त्वाचे 2 धक्के या ओव्हरमध्ये दिल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये 37 वरती होती श्री जागमाता रावली टीम आणि त्यानंतर आपण पाहिलं या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वाचे 2 विकेट या ओव्हरमध्ये आल्यात. टीमचा जर विचार केला तर अनेक सारे यंगस्टर पुढे घडताना आपण पाहिल्यात. मीत पाटील सारखा खेळाडू याच टीममधून त्याचा प्रवास लखनौपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. सध्या तरी लेदर बॉल क्रिकेटमध्ये धुमाकूल घालतोय. टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला ही आशापुरी एडवन आणि त्यांना फाईट करेल ध्रुव 11 केलवा. फाईट तिथे सुद्धा मोठी असणार आहे. आमच्या मुख्य मंचावरती आदरणीय श्रीधरदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे एक मुख्य आयोजक लंच नंतर जॉईन होत आहेत. उपस्थितीत ठिकाणी दाखवत असताना सुनीतचा पहिलाच बॉल फुलर लेनचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धाव मिळते. या बॉलवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. निहिलची विकेट हवी आहे, त्यामुळे बॅटिंग एंडकडे थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कदाचित नॉन स्ट्राईकवरती जर थ्रो केला असता तर तिथे विकेट मिळवू शकली असती. 2 धावा येतात या बॉलवर. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. मागच्या 4 ओव्हरमध्ये आपण विश्लेषण जर केलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये अधिराज्य गाजवलं श्री जागमाता रावली टीमने. या बॉलवरती इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. तुषारचे प्रयत्न कशा पद्धतीने असतील, प्रयत्न जरूर चांगले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना बीट करून बॉल निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हरला. निहिलच्या बॅटमधून आलाय चौकार. सिलेक्शन चांगलं होतं, मिस टाइम जरूर झाला होता, परंतु इथून रिझल्ट चांगला आलाय फलंदाज निहिलसाठी. 49 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथे सुद्धा इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. कॅपमध्ये चाललाय, थ्रू दी कव्हर, ठोकलाय चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज निहिलच्या बॅटमधून येत आहेत आणि संघाला योग्य स्थितीमध्ये पुन्हा एकदा घेऊन गेलाय. 4 धावा चौकार. सुनीलच्या पेसचा चांगला वापर केलाय फलंदाज निहिलने या ओव्हरमध्ये. 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये आल्या. चांगली बॅटिंग या ठिकाणी करत असताना आणि दोन्ही शॉट आपण पाहिलेत इनसाइड आउट, इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईड. हे दोन्ही फटके आपण पाहिलेत. पहिला चौकार आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर थ्रू दी कव्हर चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहिला होता निहिलच्या बॅटमधून. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4था षटक आणि तदनंतर या ओव्हरमध्ये झालेला कमबॅक. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि सरळ बॉल निघून जाईल. फ्लॅट अँड फ्युरियस क्षेत्ररक्षकाला बीट करून 6 धावांकरिता षटकार. प्रॉमिसिंग कनेक्शन कुठेतरी नव्हतं, परंतु ज्या पद्धतीनं नशिबाची साथ निहिलला मिळाली मागच्या 3 बॉलवरती चांगली बॅटिंग.
त्याने सुद्धा केले. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर इथे सुद्धा या ठिकाणी सगळे प्रयत्न दाखवले होते. फिल्डिंगचा दर्जा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक फिल्डरने त्या ठिकाणी केला. कौतुक करावं लागणार आहे एनसीसी सफारी टीमचं. त्यांचा बॉलिंग अटॅक भले थोडासा फ्लॉप राहिलाय मध्यंतरी, परंतु फिल्डर्सने त्यांची कुठल्याही प्रकारची कमी पडू दिलेली नाहीये. शेवटचा बॉल असेल टॉस साठी. आई आशापुरी एडवन टीमचा कॅप्टन आणि ध्रुव 11 केलवा संघाचा कॅप्टन. धावा झाला स्कोर कार्ड वरती 61 धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. टॉससाठी प्लीज रिपोर्टिंग करायचे. शेवटचा बॉल सुनीत. इथे बॅटची कडा जरूर होती. विकेट किपर थोडीशी बीट होताना पाहायला मिळाले. एक धाव मिळते या शेवटच्या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती 62 धावांचा आपण पाहतोय. डोंगर या ठिकाणी उभा झालाय आणि 63 धावा या ठिकाणी डिफेंड करायच्या टीम श्री जागमाता रावले संघाला. एक चॅलेंज असणार कारण मजबूत बॉलिंग अटॅक या टीमकडे सुद्धा. त्यामध्ये आपण पाहणार आहोत विपुलला, नेहिल सारखा गोलंदाज, नयनची फिरकी जरूर कामी येईल. एक मिस्ट्री बॉलर आपल्याला पाहायला मिळते. मजा येईल सेकंड इनिंगमध्ये सुद्धा. चला टॉससाठी या आई आशापुरी एडवन टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय ध्रुव 11 केलवा. ध्रुव 11 केलवा टीमचा कॅप्टन. चला टॉससाठी या प्लीज. टीम आई आशापुरी एडवन टीमने थोड्या वेळाने ते निर्णय या ठिकाणी सांगतायत. ऑल दी बेस्ट बोथ टीम्स. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच आई आशापुरी एडवन टीमने. थोड्याच वेळात निर्णय या ठिकाणी पोहोचेल. थँक्यू सो मच कॅमेरामॅन रोहित चौधरी. पुरी एडवन संघामधील सर्व खेळाडू समालोचन कक्षाच्या बाजूला आपण उपस्थित राहा. तिथे संघनायक प्रतीक्षा करतायत. नम्र विनंती आहे. पुढ्यात मॅचच्या दिशेने सेकंड राऊंड इन ऍक्शन मध्ये आहे. दोन मातब्बर बलाढ्य आणि दर्जेदार संघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जागमाता रावळे प्रथम फलंदाजी करत असताना 62 धावा या संघाने परिपूर्ण केल्या. 63 धावांचं लक्ष एनसीसी सफाळे या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. अत्यंत सन्मानाची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अमरदीप चषक जलसार 2025 अखंडपणे, अविरतपणे, अव्याहतपणे स्पर्धेचा 4था दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. जसजसा वेळ मिळेल त्यांच्या नावांची उद्घोषणा आपण करूयात. समालोचन कक्षेतून आघाडीचे दोन फलंदाज 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या या लढाईमध्ये विनायक पाटील बाबू खूप नाव कमावलं
विनायकने देखील क्रिकेटच्या माध्यमातून समवेत तुषार गरड टुका कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही फॉर्मॅटमध्ये सातत्यपूर्ण रीतीने सुरुवात केली होती अंडरआर्म क्रिकेटपासून. टुकाने तिथे खूप चांगली लोकप्रियता मिळवली, नंतर ओव्हरआर्ममध्ये आला, तिथे देखील तीच गुणवत्ता त्याने दर्शवली. आणि एक मॉडर्न मास्टर या नवतरुण काळातील अर्थातच क्रिकेटपटू निहिल किणी खूप कमी कालावधीमध्ये क्रिकेटच्या विश्वात गगनभरारी घेणारा अष्टपैलू बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू खूप सुंदर रीतीने रिलीज करण्यात आलेला आहे. जे बॉलिंग ऍक्शन आहे, जो कोण आहे तो मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपला सोडून जाईल या रीतीने आहे. आणि शॉर्ट रनअपच्या माध्यमातून वेगवान चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत, सुंदर जज केलं तेथे नयन पाटील यांच्या माध्यमातून. आणि या पहिला धक्का लावण्यामध्ये सुयश प्राप्त केलेला आहे. निहिल किणी यांनी आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिली आहे. विनायक पाटील अर्थातच बाबू च्या खेळीस लागलेला आहे पूर्णविराम. कॉन थोडंसं स्पीडअप जरूर करा. मी गुणलेखकांना देखील विनंती करतो, आपण स्टॉप वॉच चालू ठेवा. 6 चेंडूंसाठी 5 मिनिटं पुरे झाले, कारण आजच्या दिवसामधील प्रत्येक सामना जो आहे तो योग्य वेळेमध्ये परिपूर्ण करणं गरजेचं आहे. बॅटिंग ॲट नंबर 3 मिस्टर तेजस चव्हाण यांना आपण पाहू शकतात, मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतायत. सुरुवात थोडीशी डळमळीत झाली, परंतु NCC सफाळे संघाचा देखील नामोल्लेख आदराने केला जातो या पालघर जिल्ह्यातील क्रिकेटमध्ये. अनेक स्पर्धा त्यांनी देखील गाजविलेल्या आहेत. इतिहास चांगला आहे, कागदोपत्री खूप स्ट्रॉंग आहेत. मैदानामध्ये कशा रीतीने खेळणार याकडे मात्र लक्ष वेधित झालंय. पहिलं षटक, चांगली सुरुवात निहिल किणी यांच्या माध्यमातून. जागमाता रावळे क्रिकेटच्या परिवेशातील एक पोस्टर बॉय बनलेला आहे निहिल किणी. षटकातील तिसरा चेंडू घेऊन आहे बॉलिंग ट्रॅकवर. तेजस ऑन स्ट्राइक, राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन. फुल टॉस दिला, बिटवीन द गॅप्स खेळलेले आहेत तेजस चव्हाण. बॅकअपसाठी डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक, सिंगल मिळेल. बघा टार्गेट जर आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये 63चं सेट करण्यात आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये निहिल किणी आतापर्यंत तरी कारगर ठरलेले आहेत, परंतु तुषार गरत सध्या आहेत स्ट्राईकवर. फुल टॉस दिला, स्क्वेअर लेग पंच दर्शवतायत, नो बॉल. खराब चेंडू, कंट्रोल ढासळलं रिलीज पॉइंटवरचं. अगदी कमरेच्या वर हा चेंडू, त्या कारणास्तव खराब करार देण्यात आलेला आहे. स्वय स्वरूपातील धावा फलकामध्ये समाविष्ट होत आहेत. षटकाची सुरुवात खूप चांगली झाली, परंतु हा जो नो चेंडू आहे तो मोमेंटमला थोडासा शिफ्ट करणार आपल्याला पाहायला मिळतोय. समवेत फ्री हिट चे संकेत देखील पंच त्या ठिकाणी दर्शवित आहेत. तेजस चव्हाण विध्वंसक फलंदाजासाठी आता मात्र सूट, सवलत आणि कमिशन आहे. उघडा डोळे बघा नीट, या चेंडूवरती आहे फ्री हिट. बघा फ्री हिटच्या चेंडूवरती खूप सुंदर पद्धतीने कमबॅक करत असताना निहिल किणी पाहायला मिळत आहेत. तेजस चव्हाण त्या ठिकाणी कांतीहीन ठरले, डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅटच्या एज वरती चेंडू ब्रश होऊन शॉर्ट थर्डमॅन मध्ये ट्रॅव्हल होतोय. खूपच सुंदर स्वरूपातील गोलंदाजी. एक नो बॉल जरूर रिलीज केला, परंतु तदनंतर आपण पाहिलं की पुन्हा एकदा आपल्या योग्य ट्रॅक वरती आले. जेथून सुरुवात केली होती त्या सुरुवातीला मात्र कन्सिस्टंट ठेवला. या षटकामध्ये 4 धावा आहेत फलकावर. 5 चेंडूंचा खेळ जो ऑफिशियली कंप्लीट होतोय. बघा समोर फलंदाज खूपच ताकदवर आहेत, परंतु निहिल किणी देखील कमी नाहीये. हम भी कुछ कम नहीं, तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर ही भूमिका अदा केलंय. शेवटचा चेंडू चांगला हाताळावा लागेल.
तुलनेने खूप मोठा धावफलक नाहीये 5 षटकांच्या सामन्यामध्ये आणि त्या दूरदृष्टीने पॉवर प्ले मध्ये कमीत कमी धावा देणं गरजेचं आहे. निहिलचा शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकामधला. लोअर फुल टॉस. नयन पाटील पुढे सरसावलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं आणि धावचीच्या स्वरूपामध्ये अत्यंत महत्वपूर्ण फलंदाज तुषार गरड टुका स्वस्तात बाद झालेले आहेत. या दुसऱ्या फेरीमधील महत्वपूर्ण सामन्यामध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण. तेथे तत्काळ पुनरावलोकन जर आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल नयन पाटील यांचं. खूपच चांगला चाणाक्षपणा दर्शवण्यात आला. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये अगदीच मिडऑफ मध्ये तैनात होते. खूपच क्रिवी शीघ्र गतीने चेंडूला ज्या पद्धतीने गॅदर केलं त्याच मोमेंटला थ्रो केला आणि अतिशय उपयुक्त असा गडी गारात करण्यामध्ये सुयश प्राप्त केलं. नयन पाटील कौतुकास पात्र प्रदर्शन देतात आपल्या संघाकरिता. 4 धावा आहेत फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 59 59 धावांचं टार्गेट समोर आहे आणि अशात न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवर किरण गुरुद्वान यांना आपण पाहतोय. सफाळे परिसर ज्याने गाजविलेला आहे. चला थोडंसं स्पीडअप करा खेळाला प्लीज. चोवीस 59चं समीकरण. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर मिस्टर हिमेश. बघा किरण गुरुद्वान मागील काही सामन्यांमध्ये स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करू शकलेल्या नाहीत, परंतु मी इतकाच उल्लेख करेन फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि तो क्लास या सामन्यामध्ये ते दाखवणार का हे बघण्यासारखं आहे. हिमेश. ओहो हो, यावेळेस मात्र आपण पाहू शकाल काय झेल परिपूर्ण केलेला आहे. अगदीच विस्मयकारक. जागमाता रावळे क्रिकेटला पडलेलं सर्वात गोमट स्वप्न अर्थातच निहिल हरेश्वर किणे आणि त्यांचं एक क्षेत्ररक्षण बघा. वन ऑफ द बेस्ट कॅच. ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. काही क्षणांसाठी तुम्हाला भारतीय संघातील महानायक क्षेत्ररक्षक एकनाथ धोंडू सोलकर यांच्या आठवण येईल. निहिल किने यांचं हे क्षेत्ररक्षण बघून काय जबरदस्त भूमातेला आलिंगन देत असताना या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल मात्र या ठिकाणी परिपूर्ण करतायत. थोडीशी त्या ठिकाणी दुखापत झाली असेल. रिलीफ स्प्रे मागविला जातोय. खूप सुंदर क्षण होता. या 4 दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धेला खुलविणारा हा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. निहिल किणे यांच्या माध्यमातून अद्वितीय स्वरूपामध्ये क्लास 1 फिल्डिंगचा नजराडा या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आला. युवराज सिंग, मोहम्मद कैफ इंग्लंड दौऱ्यावरती खूप चांगल्या रीतीने खेळले लेट 2000 मध्ये. त्यांची नावं क्षेत्ररक्षणाच्या विश्वामध्ये आदराने घेतली जातात. त्यांची आठवण करून देत आहेत निहिल किणे. रॉबिन सिंग यांची आठवण यावी. जॉन्टी रोडची आठवण यावी. रवींद्र जडेजा जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सर्वांचं स्मरण करून देतोय. खूप सुंदर झेल कंप्लीट केला. आणि किरण गुरुद्वान सारखा विस्फोटक फलंदाज जो स्वस्तात बाद झाला या मॅच मध्ये. 4 धावा आहेत फलकावर. हिमेश षटकातील दुसरा चेंडू घेऊन. न्यू बॅटर मनील. इथे चांगला फटका खेळलाय. खूपच सुंदर पद्धतीने बॅकवर्ड स्क्वेअर लेग बंटीच्या बॅट मधून देखना चौकार आलाय. आवश्यकता होती या फटक्याची, कारण धावा कुठेतरी थांबल्या होत्या. या चौकारानंतर 8 या धावसंख्येवर एनसीसी सफाळे हा संघ जाऊन पोहोचलेला आहे. अजून देखील तेजस चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रचंड क्षमता आहे या फलंदाजाकडे. बंटीकडे देखील त्याच लेवलचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. सामना दोन्हीही बाजूंनी झुकू शकतो. 50-50% अशा स्वरूपामध्ये विद्यमान स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हिमेश पुढील चेंडू घेऊन. सेमी हेलिकॉप्टर सजवण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट आणि काउफेजच्या सेंटरला. जोपर्यंत चेंडूला गॅदर केलं जाईल. खूप सुरेख डबलचं रोटेशन त्या ठिकाणी सक्सेसफुली इन्स्टॉल केलेलं आहे फलंदाजांनी. 1-0 10 धावा झालेल्या आहेत.
हिमेश 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करत एक गडी गारद करण्यात यश प्राप्त करतायत. व्हॉट अ शॉट. धावा किती येतील या फटक्यावर ते माहिती नाही, परंतु ओहो, येथे क्षेत्ररक्षकाची तितकीशी चुकी नव्हती. जे आउटफील्ड आहे थोडीशी दोलायमान उंच सकल असल्या कारणास्तव तो लपंडाव त्या ठिकाणी समोर आला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. परंतु काय फटका होता. प्रॉपर क्रिकेटिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाली मणिलच्या बॅटमधून. 14 धावा आहेत फलकावर. 14 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विराट कोहलीचा ट्रेडमार्क असणारा फटका. मार्क स्ट्रेस कॉथिकच्या आठवण यावी काही क्षणांसाठीच्या रीतीने हा कव्हर ड्राईव्ह सजवला गेला. जो रूट सर्वांचं स्मरण करून देत असताना सफाळे क्रिकेटचा ब्रँड अर्थातच मणिल बंटीच्या बॅटमधून कव्हर ड्राईव्हचं स्ट्रोक सिलेक्शन. ग्रेट शॉट. फ्लिक तर करायचं होतं चेंडूला. फलंदाज बीट झाला, यष्टी रक्षक बीट झाला, शॉट थर्डमॅन बीट झाला आणि लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे चेंडू निघून जातोय. बाईजच्या स्वरूपामध्ये महेंद्र भोईर सांगतायत की हा चौकार आलेला आहे. धावसंख्येची गती वाढलेली आहे. आता 18 धावा आहेत फलकावर. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिले काही विकेट झटपट बाद झाल्यानंतर आता मात्र धावांना गती प्रदान करून देत असताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. बाईजच्या स्वरूपामध्ये आलेल्या ह्या 4 धावा रिक्वायर्ड रन रेटला थोडंसं खाली घेऊन येत आहेत. पाच चेंडूंचा खेळ परिपूर्ण. पहिल्या षटकामध्ये या तुलनेने धावा आल्या नव्हत्या. षटक क्रमांक 2 मध्ये कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. सुंदर अशा वातावरणामध्ये ओजस्वी तेजस्वी स्वरूपाची सन्मानाची स्पर्धा अमरदीप चषक जलसार 2025 आपण पाहतोय. सध्या सेकंड राऊंड मधील महत्वपूर्ण लढत 2 बलाढ्य मातब्बर दिग्गज आणि महाकाय संघांमध्ये सुरू आहे. एनसीसी सफाळे विपक्ष जागमाता रावळे. हिमेश शेवटचा चेंडू घेऊन. टप्पा पडल्यानंतर प्रचंड टॉस झाला. चेंडू अगदी छातीचा वेध घेत असताना ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन मध्ये सजवला गेला. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि त्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2/0 20 धावा फलकावर सजलेल्या आहेत. येथून 18 चेंडूंचं येणं शिल्लक आहे, ज्यामध्ये 43 धावांची आवश्यकता एनसीसी सफाळे या संघासमोर आहे. चला थोडीशी घाई करा प्लीज, आम्ही विनंती करतोय वारंवार. आजच्या दिवसामधील प्रत्येक सामना हा अगदी सलख सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला परिपूर्ण करायचा आहे. या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप करा खेळाला. घाई करा प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे. 18-43चं समीकरण. निखिल किणी यांचं अप्रतिम पहिलं षटक राहिलं होतं. येथे भागीदारी जी हळूवार पद्धतीने बिल्डअप होऊ लागलेली आहे, त्या भागीदारीला ब्रेक लावावा लागेल. अदरवाईज एनसीसी सफाळी संघ हवी ठरू शकतो. प्रचंड अनुभवी असे 2 फलंदाज तेजस चव्हाण आणि त्याच्या साथीने मणिल अर्थातच बंटी हळूवार पद्धतीने चेंडूवरती नजर जमवू लागलेले आहेत, भागीदारी रचू लागलेले आहेत. पॉवर प्लेचं बंधन पूर्णपणे शिथिल. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी एक डीप स्क्वेअर लेग, एक काउ फेज, एक वाईडिश लॉंग ऑन. यावेळेस सुंदर फटका सजवलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बघा या फटक्याचं विघटन जर आपण केलं, चेंडूची लेंथ थोडीशी दूर जरूर ठेवली होती, परंतु तेजस चव्हाण यांचा क्लास बघायला मिळाला. जरी चेंडूची लेंथ दूर असेल तरी देखील माझ्याकडे रेंज जबरदस्त आहे. अगदी बॅकफुटला हलकंसं फ्लाय केलं, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट, फुल फेस ऑफ द बॅट आणि अतिशय क्रिकेटमधील टेक्निकला उच्च श्रेणीवरती प्रस्तुत करत असताना डीप स्वीपर कव्हरच्या वरून सजवलेला हा षटकार. ग्रेट शॉट. पुन्हा एकदा फी फॅक्टर मध्ये सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल झालाय. चौकार. तेजस चव्हाणची बॅट मात्र आता बोलू लागलेले आहे. खूप सुंदर पद्धतीने या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा गोळा करून एनसीसी सफाळे संघ जाऊन पोहोचलाय 30 या अंकावर. मोमेंटमला हलकसं शिफ्ट करतायत. फटक्यांची निवड खूप चांगली आहे. निखिल किनी गोलंदाजी योग्य टप्प्यावर करतायत, परंतु समोर तेजस चव्हाण सारखा एक धुरंधर फलंदाज, ज्याच्याकडे
स्ट्रोक सिलेक्शनचा अभाव नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉफ्टेड स्क्वेअर कट खेळण्याची ॲबिलिटी त्याच्याकडे आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह तो खेळू शकतोय, त्याने दाखवून दिलाय. एखादा स्वीपचा फटका जर आला तर लॉंग लेग मध्ये देखील चौकार षटकार बघायला मिळू शकतो. नेहिलचा पुढील बॉल, ते थोडेसे घसरले तेजस चव्हाण खेळपट्टीवर. परिपाक आपण पाहतोय, सिंगल जरूर परिपूर्ण केली जाईल. बघा धावांचा जो आलेख आहे तो बॅलन्सिंग आहे. प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय 31 31 धावा झालेल्या आहेत. इथून 32 करायच्या आहेत. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 14 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलेला आहे. उत्कंठेच्या दिशेने हा सामना वाटचाल करू लागलाय. चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजांना संधी दिली जाईल हा देखील यक्ष प्रश्न आता जागमाता रावळे संघासमोर आहे. 14-32चं हे उत्सुकतेचं काहूर निर्माण करणारं विश्लेषण. विकेट्स घ्यावे लागतील जागमाता रावळे संघाला जर या सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल, कारण दोन्ही फलंदाज आता सेट झालेले आहेत. इथून मोठ्या फटक्यांची अभिलाषा ठेवून ते खेळतायत. वाईड ऑफ द ऑप्स्टम हा फुलटा हाताळला गेला. सिंगल त्या ठिकाणी येते. स्ट्राईकला रोटेट करण्यात आलेलं आहे. खूप सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडूंचा खेळ उर्वरित आणि 31 धावांची आवश्यकता. तोडीस तोड क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तिसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट होण्याकरिता दोन्ही संघ प्रयत्नशील पाहायला मिळतात. नेहिल षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मिड विकेटच्या दिशेने नयन पाटील एक सेफ फिल्डर खूप सुंदर पद्धतीने थ्रो करतायत. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावरती आहे 33 धावा. विजयासाठी 30 धावांची निकड आहे. 12 चेंडूंमध्ये रिक्वायर्ड रन रेट आहे 15च्या घरामध्ये. पंच आपण खेळाडूंना ताकीद द्या. नो टीम मीटिंग, नो टाइमपास. विनंती आहे पाण्याची सुव्यवस्था करावी ग्राउंड स्टाफ. या आपणास रिक्वेस्ट आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय आणि त्यामध्ये करायच्या आहेत 30 धावा. 15च्या सरासरीने सामना अगदीच 100% बॅलन्सिंग आहे. इथून दोन्हीही संघांना समान संधी आहे. जे चौथं षटक आहे ते इकॉनॉमिकल राहिलं तर प्रेशर क्रिएट होईल एनसीसी सफाळे संघावरती, परंतु तेथे खोऱ्याने धावा वाहून घेतल्या तर परिपूर्णरित्या या सामन्यावरती पकड मजबूत करू शकतोय एनसीसी सफाळे संघ. एका बाजूने आपण तेजस चव्हाण यांना पाहतोय. आपल्या संघाकरिता महत्वपूर्ण खेळ या ठिकाणी साकारतायत. चांगली फलंदाजी करतायत. अगदी प्रॉपर चिवट खेळी साकारत असताना मुख्य खेळपट्टीवरती स्थिरावलेले आहेत आणि त्यांच्या साथीने बंटी. 8 चेंडूंमध्ये 14 धावा तेजस चव्हाण, तर 6 चेंडूंमध्ये 13 धावा बंटी. म्हणजे आता आव्हान जे आहे ते या चौथ्या षटकातील गोलंदाजापुढे कडवट आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटचा खेळ खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे. विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे. अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा आखाडा, असा हा क्रिकेटचा खेळ. वैभव भोईर त्या ठिकाणी पाण्याची सुव्यवस्था करतायत. बघा वैभव भोईर यांच्यापेक्षा मोठा ऑलराऊंडर तुम्ही पाहिला नसेल. अमरदीप जलसार संघासाठी ते सलामीवीर म्हणून जातात, त्यानंतर गुणलेखन करतात, पंचांची भूमिका ते अदा करतात आणि आता त्यांनी वॉटर बॉय ची भूमिका देखील अदा केली. अमरदीप जलसार या स्पर्धेकरिता सिंहाचा वाटा उचलतायत. एक मेहनती तरुण तडफदार युवा वैभव भोईर अमरदीप चषक जलसार 2025 या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता 100% देत आहेत. 12 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना हार्दिक घरत आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती एक फिरकीपटू खूप कमी गतीने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणारा, आपल्या बोटांमधील जादू दर्शवण्याकरिता, किमया दर्शवण्याकरिता ओळखला जाणारा अष्टपैलू हार्दिक. पहिल्या चेंडूवर संधी बनली होती परंतु परिपूर्ण वॅकॅन्ट एरियामध्ये निर्जन स्थळी जाऊन चेंडू आदळला. सिंगल येते. सद्यस्थितीमध्ये क्रिकेट खूपच सुंदर पाहायला मिळतं, कारण मागील जवळपास जर आपण 5 चेंडूंचा खेळ पाहिला तर त्या 5 चेंडूंमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. हलकसं प्रेशर बिल्डअप करत असताना प्रतिस्पर्धी संघावर
मनील स्ट्राईक वरती खूप जास्त वेळ घेतला जातोय, कृपया करून थोडंसं सहकार्य करा या स्पर्धेला. जागमाता रावळे संघ आपणास प्रेमळ विनंती करतोय. यानंतर देखील महत्त्वपूर्ण सामने आपल्याला परिपूर्ण करायचे आहेत. 11-29 हे इक्वेशन. उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता एक्स्ट्रा कव्हर आणि वायडिश लॉंग ऑफ. ऑन साईडचा विचार केला तरी डीप स्क्वेअर लेग काउफेज आणि या डीप मिड विकेट आहे अगदी सीमारेषेच्या समीप. वाईट बॉल, खराब चेंडू आलाय. स्वैर स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. उत्कंठेच्या दिशेने वाटचाल करू लागलेला हा सामना सद्यस्थितीमध्ये 600 पेक्षा जास्त प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून या सामन्याचा आस्वाद लुटण्याकरिता सबमरीन डिलिव्हरी रिलीज केली जाते. हार्दिक घरत यांनी बघा येथे जी स्ट्रॅटेजी आहे ती क्लीन आहे. फलंदाजापासून चेंडूला थोडंसं दूर ठेवलं जाणार आणि मध्येच एखादा ब्लॉक होल मधील चेंडू प्रेझेंट केला जाणार हार्दिक घरत यांच्या माध्यमातून. 35 धावा. वॉड क्रिकेट, सफाळे क्रिकेटची खासियत आहे ते बरेचसे सामने शेवटच्या चेंडूपर्यंत जातात कारण संघ तुल्यबळ आहेत. हार्दिकचा पुढील बॉल, वाईट बॉल. पंच दर्शवित असताना महेंद्र भोईर, सरावली विभागातील खूप मोठं नाव आणि सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ॲक्युरेसी दर्शवत आहेत. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. 36 झालेले आहेत. 10-27 समीकरण. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे एनसीसी सफाळे टीमला. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू, काय फुटवर्कला रीड करतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी हार्दिक घरत यांच्या माध्यमातून फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये जोखडून ठेवण्यामध्ये सुयशस्वी. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत या मॅच मध्ये. ॲक्युरेट आपण पाहू शकाल 9 आणि त्या 9 चेंडूंमध्ये 27 धावा करायच्या आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना फिरकीपटू हार्दिक घरत, सक्सेसफुल ऑलराऊंडर ब्रँड ऑफ रावळे. मनील बंटीला मात्र आता मोठा फटका खेचावा लागेल. पुन्हा एकदा काय टप्पा कॅरी केलाय. कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव बनलाय हार्दिक घरत मुख्य खेळपट्टीवर. आयुष्यामध्ये तुमच्या विरोधात लाखो करोडो व्यक्ती जरी असल्या तरी देखील यशस्वी तोच होतो ज्याच्यामध्ये जिंकण्याची धमक असते आणि ती धमक येथे हार्दिक घरत दाखवतायत. खूप सुंदर गोलंदाजी. वन साइडला सजवलेला फटका. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलच येते. अत्यंत विलक्षण षटक हाताळलेला आहे हार्दिक घरत यांनी. आपल्या संघाला अगदीच मेरिट वरती घेऊन येत आहेत. 7 चेंडूंचा खेळ जो शेष स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावांचं टार्गेट समोर आहे. प्रेशर एनसीसी सफाळे संघावरती क्रिएट केलंय हार्दिक घरत यांच्या अप्रतिम गोलंदाजीने. योग्य टप्प्यावर भेदक मारा. रावळे संघाला हार्दिक घरतचा सहारा या क्षणाला. लोअर फुल टॉस रिलीज केला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. खूप सुरेख पद्धतीने या चेंडू कॅरी करण्यात येतोय. काय गोलंदाजी केली. 6 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. हार्दिक घरत यांनी मात्र परिपूर्ण स्वरूपामध्ये एनसीसी सफाळे संघावरती दडपण निर्माण केलेलं आहे. आपल्या उच्च श्रेणीय गोलंदाजीच्या बळावर 6 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या. 3 डॉट चेंडू रिलीज केले. अत्यंत आकर्षक गोलंदाजीचं पृथक्करण. आता 6 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामध्ये 25 धावा करायच्या आहेत. काय गोलंदाजी केली. फुटवर्कला कसं रीड करावं, फलंदाजाच्या स्टान्सला कसं रीड करावं, त्याच्या माइंडसेटला कसं ओळखावं, या सर्व गोष्टींचा सुयोग्य मिलाफ या षटकामध्ये जुळून आला.
जिम लेकरची 100% आठवण करून दिली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 27 जुलै 1956 मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानात एका कसोटी सामन्यामध्ये तब्बल 19 गडी गारद करण्याचा भीम पराक्रम त्याने केला होता. तुलना आपण करत नाही आहोत, परंतु त्याचं स्मरण जरूर करून दिला हार्दिक घरतने. अप्रतिम गोलंदाजी. थोडीशी घाई केली तर बरं होईल. संयोजन समितीची वारंवार सूचना आमच्यापर्यंत येते, दोन्ही संघ कृपया करून सहकार्य करा. अप्रतिम षटक हार्दिक घरत, ब्रँड ऑफ रावळे, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर. परंतु तेजस चव्हाण जो आशेचा किरण आहे एनसीसी सफाळे संघाकरिता, त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आता आलंय. 6 बॉल रिमेनिंग, 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. खूप सुंदर पद्धतीने हा झेल परिपूर्ण केला जातोय आपल्या संघाकरिता. मुकेश अप्रतिम अचूकतेच्या अगदीच मापदंडासहित हा झेल कंप्लीट करण्यात आलेला आहे. तेजसच्या खेळीस देखील फुल स्टॉप. जागमाता रावळे संघाचं अप्रतिम प्रदर्शन. खास करून हार्दिक घर त्यांचा आपण उल्लेख करतोय, ज्यांनी सेकंड लास्ट ओव्हर खूप मॅटर करणारे असते, खूपच चांगल्या हाताळली. 5 धावा खर्च केल्या. आता 5-25चं इक्वेशन बनलंय. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार 1 सिंगल असं इक्वेशन येथे परिपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. फाईट करणार का एनसीसी सफाळे? आयुष्याचं दुसरं नाव देखील संघर्ष आहे. तो संघर्ष येथे करणार का हा संघ हे बघण्यासारखा आहे. आशिषने पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय. जयेश आलेले आहेत नवीन फलंदाज. येथून कोणताही ऑप्शन नाहीये. षटकार 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 आणि फक्त षटकार, जे अपरिहार्य स्वरूपामध्ये आहे. जर या मॅच मध्ये विजयावर शिक्कामोर्तब करायचा असेल, जयेश ती कामगिरी करणार का एनसीसी सफाळे संघाकरिता? आशिष दुसरा चेंडू घेऊन. फिरकीपटूंचा भरणा असलेला जागमाता रावळे संघ, ज्यांनी अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर या सामन्यावरती आपला दरारा प्रस्थापित केलाय. आशिष दोन्ही चेंडू अचूक हाताळलेले आहेत. 4-25चा आता अशक्यप्राय वाटणार समीकरण बनलेलं आहे. थोडासा वरचढ जागमाता रावळे संघ या मॅच मध्ये. हा देखील फटका फसलाय. हार्दिक घरत फार वेगाने प्रयत्न करतायत. वायडिश लॉंग ऑफ ते अगदीच मिड ऑफ पर्यंत त्यांना धावत जायचं होतं. तितकासा शक्य होणारा हा झेल नव्हता. प्रयत्न जरूर केलाय. फॉर्मॅलिटी शिल्लक राहिलेली आहे या मॅच मध्ये. अप्रतिम प्रदर्शन. धावा डिफेंड करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली जागमाता रावळे संघाने. निहिल यांचा 2 षटकांचा स्पेल, त्यानंतर हार्दिक यांची मिळालेली चांगली साथ आणि स्लॉग ओव्हर मध्ये आशिष देखील खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. तिसऱ्या फेरीमधला आपला प्रवेश अगदी 99% सुनिश्चित करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जागमाता रावळे. येथे मोठा फटका आलाय, परंतु वेळ निघून गेलाय. दूध उतू गेल्यावर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. अब पछताए क्या फायदा जब चिडिया चुप गई खेत. टाइम इज मोर दॅन मनी. तो वेळ निघून गेलाय. पंटीच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. प्लॅन मिस. दुसऱ्या सत्राचा खेळ जो ऑफिशियली येथे एंड होतोय. तिसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेले आहे जागमाता रावळे. अंतःकरणापासून अभिनंदन अँड हार्ड लक एनसीसी सफाळे. दोन्ही संघ आपण कृपया करून हस्तांदोलन करावं ही विनंती. क्षेत्ररक्षण अगदी लगेच सजवून घ्या. यानंतर होणारा जो सामना आहे, 2 दर्जेदार संघ एकमेकांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळतील. ध्रुव 11 केळवा विपक्ष आई आशापुरी एडवण. क्षेत्ररक्षण विनाविलंब सजवून घेण्याची कृपा करावी रिक्वेस्ट करीत आहोत. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं. जागमाता रावळे अँड एनसीसी सफाळे. देऊयात आपण आता देवानंद पाटील टेंबी खोडावे गावातून बिलॉंग करणारे डिस्क जॉकी डीजे ऑपरेटर यांना आणि वळूयात नेक्स्ट मॅच कडे. धन्यवाद.